नमस्कार, मी राजेंद्र हुंजे। या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत। आत्ता आपल्या सोबत राज्याच्या महिला बालकल्याण, ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे आहेत। 3 तारखेला 3 जूनला गोपीनाथ मुंडे यांची पहिली पुण्यतिथी आहे। रस्ते अपघातामध्ये त्यांचं निधन झालं होतं गेल्या वर्षी आणि त्या गेल्या वर्षभरातल्या काय वेगवेगळ्या आठवणी आहेत आणि या निमित्तानं मुंडेंच्या आठवणी आणि शिवाय पंकजाताईंनी राजकारणात प्रवेश केल्यापासून आत्तापर्यंत जो काही कारभार राज्याचा त्या खात्याच्या माध्यमातून सांभाळलेला आहे त्या निमित्तानं त्यांना गोपीनाथ मुंडेंची म्हणजे बाबांची आठवण कशी येते हे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। पंकजाताई, स्वागत तुमचं IVN लोकमतच्या या कार्यक्रमात। 1 वर्ष पूर्ण होतोय गोपीनाथ मुंडे यांना जाऊन। या 1 वर्षातल्या आत्तापर्यंतच्या काय वेगळ्या आठवणी आहेत? बाबा नाही आहेत पण बाबांच्या अनुपस्थितीमध्ये राजकारणातला प्रत्येक टप्पा सर करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय। हो, बाबा नाही आहेत याची जाणीव पदोपदी क्षणोक्षणी होते, पण गेले 2-3 दिवस झाले मी खरंच खूप भावना विवश झालेली आहे। कारण 31 तारखेला मी चौंडी इथे गेले, तिथे बाबा एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी मंत्री म्हणून पहिल्यांदा आले होते महाराष्ट्रात, तेव्हा पहिल्यांदा चौंडीला गेले आणि नंतर भगवानगडावर। आणि ती सायकल पूर्ण झाले मी त्या दिवशी तिथे गेले तेव्हा मला फार जाणवलं की खरंच बाबा नाही आहेत। कारण गेले वर्ष झाले ते गेल्याच्या दुसऱ्या क्षणापासून सतत जबाबदारीचं भान, सतत आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या, आपल्यावर अवलंबून असणारे लोक, आपल्या भूमिका, या सगळ्या व्यस्ततेमध्ये मी नेहमी या भावनेपासून पळून जायचे की बाबा माझ्या बरोबर नाहीत। आणि त्यांच्या सदैव सल्ल्याची, त्यांच्या डायरेक्शनची मला उणीव भासायची, ती अजूनही भासते आणि सदैव भासेल। पण मला असं वाटतं की या 1 वर्षामध्ये मी 10-15 वर्ष पुढे गेले। म्हणजे मला हे 1 वर्ष 1 वर्षासारखं भासलंच नाही, 15-16 वर्ष पुढे मी गेलेली आहे असं वाटतं। आणि जेव्हा आज मी एक्झॅक्टली त्या दिवसावर येऊन पोचलेली आहे आणि काल मला दिल्लीला जावं लागलं, काही माझे डेलिगेशनचे अपॉइंटमेंट्स होते, तेव्हा मला खूप त्रास झाला। मी जेव्हा राष्ट्रपती भवनाच्या त्या रस्त्यावरनं जात होते, एक्झॅक्टली ग्रामविकास मंत्र्यांना मी भेटायला गेले तेव्हा त्याच ऑफिसमध्ये गेले ज्या ऑफिसमध्ये ज्या खुर्चीवर बाबा बसत होते। त्यामुळे मी खरंच कालपासून म्हणजे अगदी उदास झालेली आहे आणि ते नसल्याची जाणीव जास्तीत जास्त मला गेल्या 2-3 दिवसात फार होत आहे। अगदी खरं आहे पंकजाताई की वेगवेगळे मुद्दे तुम्ही सांगताय, आठवणी सांगताय। आपल्या ऑफिसमधले काही सहकारी देखील तुम्हाला बोलणार आहेत या संदर्भात, त्यांच्याशी आपण बोलूया, काही प्रश्न घेऊ आणि आणखी काही मुद्द्याशी बोलूया। आता 1 वर्षांनी आम्हाला सगळ्यांना आठवतंय ती गोपीनाथजींची अंत्ययात्रा आणि आपण सगळेच जण हेलावून गेलेलो होतो। तुम्ही सगळ्यांना आवाहन करत होतात की तुमच्या भावनांना तुम्ही आवर घाला। तेव्हापासूनच असं जाणवत होतं की गोपीनाथ मुंडेंच्या जर खऱ्या राजकीय वारसदार कोण असतील तर त्या तुम्हीच आहात। आता तुम्हाला 1 वर्षांनी असं काय वाटतंय की बाबांची कोणती इच्छा तुम्ही पूर्ण करायला पाहिजे? मी बाबांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला पाहिजे, ती माझी जबाबदारी आहे। कुटुंबाची जबाबदारी सांभाळली पाहिजे, आईला बहिणींना सांभाळलं पाहिजे, त्यांची प्रेमाने जेवढी सांभाळली ती जनता सांभाळली पाहिजे। आणि राजकारणामध्ये पावलं उचलत असताना बाबांनी आयुष्यभर काम केलं, पण कुठल्याही सामान्य माणसाची स्वतःची नाळ तोडू दिली नाही आणि कोणत्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज केलं नाही। त्यांचा जो बंड स्वभाव होता, त्यांचा जो आक्रमक स्वभाव होता, तो स्वभाव राजकारणामध्ये सत्तेत असतानाही कायम होता आणि माझ्याकडनं तसंच व्हावं ही त्यांची अपेक्षा नक्कीच होती। त्यामुळे त्यांच्या नावाला कुठेही काळिमा माझ्याकडनं लागू नये आणि माझ्याकडनं सदैव स्वच्छ आणि पारदर्शक कारभार व्हावा ही सर्वात महत्त्वाची त्यांची माझ्याकडनं अपेक्षा होती आणि ती सदैव पूर्ण करण्यासाठी मी धडपडणार आहे। आता खरं तर मी त्या दिवशी जेवढी सक्षम आणि स्ट्रॉंग वाटले जगाला, त्या दिवशी ज्या दिवशी बाबांचा अंत्यविधी होत होता, ते एक माझी स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती। मलाही माहित नाही मी काय करत होते, पण तेवढी स्ट्रॉंग आजच्या या क्षणाला मी तेवढं मला वाटत नाही, कारण आज जाणीव खूप होते की ते नाही आहेत आणि तो दिवस उजाडलाय। म्हणजे उद्याची सकाळ हे मला वाटतं सगळ्यात हॉरिबल आणि सगळ्यात त्रासदायक असणार आहे माझ्यासाठी। पण गेल्या वर्षभरातली अशी एखादी आठवण आहे की ती आठवण आल्याशिवाय म्हणजे गोपीनाथ मुंडे हे वारंवार समोर दिसलेच पाहिजेत अशी आठवण असेल, राजकीय टप्प्यावरची असेल, कौटुंबिक स्तरावरची असेल, कारण बाबांनंतर एकीकडे कुटुंबालाही सांभाळायचं आहे आणि दुसरीकडे राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सत्ताकारणही करायचं आहे। काय अशी आठवण जवळची आहे? अनेक आठवणी आहेत, त्यांची उणीव नेहमी भासते आणि दररोज मी मागे वळून पाहते तर दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षाही
मोठी आठवण माझ्यासमोर असते, त्याच्यापेक्षाही मोठा अनुभव आणि त्याच्यापेक्षा मोठी पोकळी मला जाणवते. दररोज वेगवेगळ्या भावना माझ्या मनात असतात. पण ज्या दिवशी खरं तर मी दिल्लीला गेले पहिल्यांदा बाबांच्या नंतर, त्या दिवशी त्याच रस्त्यावरनं मी जात होते ज्या रस्त्यावरनं त्यांच्या शपथविधीला मी जात होते. आणि त्या दिवशी मला त्यांची खूप खूप उणीव भासवली आणि असं वाटलं की हे दिल्लीत आपण पोरके आहोत, आज बाबा नाही आहेत. त्यामुळे असं मला दिल्लीमध्ये फार उदास वाटत होतं. आणि दुसरं 26 तारखेला जेव्हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये 1 वर्ष सत्तेला पूर्ण झालं केंद्रातल्या, त्याचा साजरा करण्याचा एक विषय चालला होता, तेव्हा अनेक लोकांच्या डोळ्यात उदासीनता मला जाणवली. आणि ते म्हणाले की हे 1 वर्ष साहेबांबरोबर पूर्ण करता आलं असतं तर खूप बरं झालं असतं. आणि 26 मेला मला सगळ्यात जास्त उदास वाटलं, सगळ्यात जास्त माझ्याबरोबर लाखो लोकांना वाटलं आणि त्यांची पोकळी जाणवली. इथल्या भावना रोज व्हॉट्सॲपवर लोक कविता पाठवतात, गाणी पाठवतात, पोवाडे पाठवतात, ते अजूनही ह्याच्यातनं बाहेर पडलेले नाही आहेत. तर साहजिक आहे, मी तर त्यांची मुलगी आहे, ह्याच्यातनं मी बाहेर कधी पडेन मला माहीत नाही. पण सर्वात ज्यांची पोकळी मला जाणवली ती 26 तारखेला त्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडेंचं वर्ष पूर्ण झालेलं बघायचं होतं. कार्यकारी संपादक आमचे महेश म्हात्रे सर आहेत. महेश सर, काय विचाराल? पंकजाताई, एक मुलगी म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने गेल्या वर्षभरामध्ये काम केलेलं आहे आणि एक गोपीनाथ मुंडे यांची राजकीय वारसदार म्हणून तुम्ही जे काम केलेलं आहे ते बघितल्यानंतर असं लक्षात येतं की तुम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर जी एक मोठी राजकीय पोकळी त्यांच्या अनुयायांना जाणवत होती ती भरून काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु या सगळ्या प्रयत्नामध्ये तुमचं जे त्या आधीचं वैयक्तिक आयुष्य होतं ते आता मोठ्या प्रमाणात बदललेलं असेल. तर ती जी सगळी तडजोड तुम्ही कशी केली, एक मुलगी म्हणून, एक पत्नी म्हणून आणि गोपीनाथ मुंडे यांच्या चाहत्यांना नेतृत्व देणारी एक समर्थ राजकीय वारसदार म्हणून, ते जाणून घ्यायला आवडेल मला. फार अवघड प्रश्न विचारताय तुम्ही. मी राजकीय अनुयायी म्हणून त्यांची ज्या रोलमध्ये गेले तो रोल मी निभावत आहे आणि सक्षमपणे निभावत आहे. पण कौटुंबिक पातळीवर जो रोल मी निभावत आहे त्याच्यात मला खूप त्रास होतो, त्यांची पोकळी जाणवते. कारण मी अनेक लोकांचा बाबांचा रोल करून बाप होऊ शकते, पण मी माझा बाप नाही होऊ शकत आणि त्यामुळे मला ती खूप त्यांची पोकळी जाणवते. कौटुंबिक बघायला गेलं तर प्रत्येक नाते असतात, पण आमचे बाबा असे होते की ते प्रत्येकाच्या आयुष्यातला एक वैयक्तिक भाग होते. म्हणजे माझ्या नवऱ्याला पण त्यांच्याशी खूप अटॅचमेंट होती, माझ्या बहिणी, नातू, आणि आम्ही कधीच त्यांच्याशिवाय काही करायचो नाही. कधी जेवायला जायचो नाही, कधी ट्रिपला जायचो नाही. तर कोणतीही गोष्ट साजरी करताना त्यांचे जे लाईव्हलीनेस होता किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीला जो वैयक्तिक स्पर्श करायची त्यांची ताकद होती, प्रत्येकाच्या जीवनात त्यांचा एक रोल होता. प्रत्येकाच्या जीवनाला ते वैयक्तिक स्पर्शून गेले होते. त्यामुळे आम्ही खूप मिस करतो. म्हणजे अगदी डायनिंग टेबलवर एकत्र बसून गप्पा मारणं, एखादा टीव्हीवरचा कार्यक्रम बघणं, किंवा आता आम्ही गेले 2 वर्ष झाले कुठेही बाहेर गेलेलो नाहीये. तर आज मी आईला म्हणत होते की आपण 4 दिवस कुठेही जाऊ, देवाच्या दर्शनाला जाऊ, कुठेही जाऊ, पण त्यांच्याशिवाय बाहेर ट्रिपला जाणं सुद्धा आम्हाला अगदी विचित्र वाटतंय. कारण आम्हाला इतकं ते आमच्या जीवनाचा भाग होते. 4-5 वेळाचा त्यांचा फोन यायचा आणि रात्री 12-1 वाजता त्यांचा फोन वाजायचा. ते मी खूप मिस करते. कधी अशा अचानक कोणाचा फोन आला तर मला दचकल्यासारखं होतं. आणि मला नाही, मला वाटतं महाराष्ट्रात अनेकांना होत असेल की रात्री साहेबांची फोन करण्याची ती ऑड वेळच होती आणि ते प्रत्येकासाठी वेगळा फोन करायचे, मुलासाठी वेगळा, मग अरे नवऱ्याला तुझ्या बोललोच नाही, परत फोन करायचे. म्हणजे ते कधी पण एकदा फोन केला की 4 वेळा त्यांचं परत फॉलोअप असायचा आणि ते एवढ्या व्यस्ततेत ते आमच्या टचमध्ये सदैव राहायचे. मंदार फणसे सर देखील आहेत कार्यकारी संपादक. मंदार सर, काय विचाराल? फोन आला की त्या फोनला मिस करत होत्या? नक्कीच एक अत्यंत उमदे असे होते आणि त्या उमदेपणाचा त्यांचा प्रत्यय सातत्यानं यायचा. ज्या वेळेला विधानसभेमध्ये त्यांची भाषणं व्हायची, म्हणजे केवळ आक्रमक नेता नव्हता तर त्यांचा उमदेपणा इतका होता की प्रत्येकाला चिमटे काढत ते भाषणं त्यांची जी काय करायची. तुम्हाला जो प्रश्न मला विचारायचा आहे तो हाच आहे की ज्या पद्धतीनं गेल्या काही काळामध्ये तुमची भाषणं होत आहेत तर त्या भाषणांमध्ये सातत्यानं आम्हाला सुद्धा थोडासा भास मुंडे साहेबांचा होतोय. तर खास करून म्हणजे हा जो भास आहे, म्हणजे आम्ही तुम्हाला अगोदर या खूप बघितलेलं नाही, पण आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये खूप मुंडे साहेबांचा भास होतो तुमच्या भाषणांमधनं. तर
त्यांना मिस करण्यातनं होतंय की तुम्ही ती शैली गेल्या काही काळामध्ये सातत्यानं त्यांची भाषणं बघून बघून किंवा लहानपणापासून त्यांच्यासोबत राहून ती शैली तुमच्याकडे तशी आलेली आहे? मला हे विशिष्टपणे सांगता नाही येणार, कारण मी तशी बाबांसारखीच आहे. आज नाही, म्हणजे राजकारणात आहे म्हणून नाही, लहानपणापासून आमच्या दोघांच्या आवडी, खाणं पिणं सगळ्या गोष्टी खूप कॉमन होत्या आमच्यामध्ये. फारशी आम्ही म्हणजे लिटरली जुळे लोक कसे असतात तसे आम्ही इतके थिक होतो. म्हणजे वडील जरी असले तरी ते माझा एक खूप चांगला मित्र होते, माझे गाईड होते, आणि आमच्या दोघांचं रिलेशन खूप क्लोज होतं. मला घरात सगळे म्हणायचे ही बाबांची पक्की चमची आहे, आणि मी त्यांची बाजू नेहमी घ्यायची अंधळी. म्हणजे कधी घरात एखादा विषय झाला, आईचं एक मत आहे, बाबांचं एक मत आहे, आणि मी जर बाबांची बाजू घेतली नाही तर ते खूप चिडायचे. ते फार पॉझिटिव्ह होते आणि ते म्हणायचे ब्रुटस यू टू, म्हणजे ते मला नेहमी म्हणायचे तू जर माझी नाही बाजू घेतली तर मग ते काही योग्य नाही. म्हणजे ते इतके मी त्यांचे आणि माझ्यामध्ये साम्य होतं, वागण्यात, बोलण्यात, स्वभावात. अगदी आमच्या लकबी पण खूप सारख्या, खाण्यापिण्याच्या आवडी सारख्या. त्यामुळे मी असं विशिष्ट काही प्रयत्न करते असं नाही. पण आजकाल लोक म्हणतात की ताई तुम्ही ज्या पद्धतीने बसता, बोलता, तुमच्या आवाजामधला एक टोन, तर आय डोंट नो, मला कळत नाही की सबकॉन्शियसली असं काही झालं असेलही कदाचित, की बाबांच्या नसल्यामुळे आपल्या स्वतःमध्ये त्यांना शोधण्याचा माझा केविलवाणा प्रयत्न असेल. बरोबर, आपण काही अजून प्रश्न घेऊया. वर्षा आपल्यासोबत आहे. वर्षा, काय विचारशील पंकजाताई? नमस्कार पंकजाताई. मुंडे सरांप्रमाणेच तुमचाही राजकारणातला वावर आम्ही सगळेजण बघतो आहोत. त्यांच्याप्रमाणे सहज वावर आहे तुमचा. तर राजकारणासंबंधित एक प्रश्न आहे छोटासा, की त्यांनी राजकारणाच्या ह्या वावरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिलेला सल्ला आणि केलेलं कौतुक तुमचं, ह्या दोन गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्यात तर खूप छान होईल. त्यांनी सल्ला देत असताना मला एक नेहमी सांगायचे, मी कधी कधी विचारायचे की हा व्यक्ती किती महत्वाचा आहे किंवा त्याचा उपयोग काय. तर ते नेहमी म्हणायचे की या जगात कोणती गोष्ट अशी नाही जिचा उपयोग नाही. तुम्ही शोधला डीपमध्ये तर त्या माणसाचा उपयोग, त्या व्यक्तीचा उपयोग, त्या गोष्टीचा उपयोग तुम्हाला करता येतो. म्हणजे कोणती गोष्ट निरुपयोगी ठरवू नये असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यामुळे ते खूप विचित्र पद्धतीचे माणसं जे जगाला हँडल नाही व्हायचे ते मुंडे साहेबांच्या क्लोज असायचे. आणि त्यामुळे मला कमाल वाटायची की एवढा संयम त्यांच्यात कसा आहे. त्यामुळे त्यांनी ते पण मला शिकवलं की कुठली गोष्ट निरुपयोगी नाही आणि संयम फार महत्वाचा त्यांनी मला शिकवला. राहुल जोरी आपल्यासोबत आहे. राहुलला तुम्हाला प्रश्न विचारायचा. राहुल. पंकजताई, मराठवाड्यात एक मोठ्या अपेक्षा होत्या लोकांच्या. परळीतल्या घरांमध्ये, मुंडे साहेबांच्या घरामध्ये आजही लोकांचा तितकाच मोठा राबता असतो. एक दांडगा जनसंपर्क मुंडे साहेबांचा मराठवाड्यात होता. काय वाटतं, मराठवाड्यांच्या लोकांच्या अपेक्षा आजही त्या ओझं खूप मुंडे साहेबांचं असं तुम्हाला वाटतं की या अपेक्षांना कुठं पूर्ण करण्याची शक्यता मोठी जास्त आहे? ओझं नाही, जबाबदारी मला वाटते. आणि तसाच राबता आता माझ्याही घरात आहे लोकांचा. उलट साहेबांच्या ज्येष्ठत्वामुळे लोक थोडेसे दबत होते, आता माझ्याशी अजून मिसळलेले आहेत. आणि माझ्या वयाचे जास्त आहेत, माझ्यापेक्षा मोठे जास्त आहेत. तर माझ्या घरात जर तुम्ही पाहिलं तर सगळं घर भरलेलं असतं. आणि अगदी कधी कधी आम्ही अक्षरशः आमच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन प्रायव्हेट मीटिंग घ्याव्या लागतात, कोणाला काही वैयक्तिक बोलायचं आहे तर. सगळ्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सगळीकडे लोक असतात. त्यामुळे साहेब गेल्यामुळे फार बदल झालाय असं नाहीये. ते लोक सांभाळण्याची मी कसरत करते, पण त्याच्यामुळे कामावर थोडा परिणाम होतो. त्याचं नियोजन लावायचा प्रयत्न माझा सदैव चालू असतो. नमस्कार पंकजाताई. गेले काही दिवस सातत्यानं चर्चा होत असते ती तुम्ही मुख्यमंत्री होणार या विषयाची. तुम्ही बरेच वेळा म्हणता की ही माझी नाही तर लोकांची इच्छा आहे. पण मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला भविष्यात का असेना पण मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? आणि आता जी सातत्यानं मागणी होते त्यावर तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट होता? याच्यावर माझ्या मनात इच्छा आहे का, तर मी हे स्पष्ट वेळोवेळी सांगितलंय की नाही. आणि मी असंही कधी म्हटलं नाही की लोकांच्या मनात मीच व्हावं असं आहे. याच्या मागचं इलॅबोरेटेड व्हर्जन असं आहे की मी जिथे जाते तिथे लोक माझ्या पूर्वीच्या भाषणामध्ये, म्हणजे ज्या ज्या कार्यक्रमात मी जाते 99% वेळा लोक म्हणतात की साहेब असते तर आज मुख्यमंत्री झाले असते, आणि साहेब नाही आहेत ताई तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री म्हणून व्हा. तेव्हा मी त्या शुभेच्छांचा आदर करायचा म्हणून म्हणते की लोकांच्या मनामध्ये ही भावना आहे, हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.
मुख्यमंत्रीपद हे माझ्या सध्या रडारवर नाही आणि मी आयुष्यामध्ये आता जी आहे त्याच्यापेक्षा मोठी होण्यासाठीच काम करणार, लहान होण्यासाठी तर करणार नाही. पण मी मोठी म्हणजे खुर्चीने मोठी होण्यासाठी नाही, तर लोकांच्या मनामधल्या त्या एखाद्या नेत्याची जागा असते त्या जागेमध्ये मोठ्या पदावर जाण्यासाठी जास्त इच्छुक आहे. साहेब कुठे मुख्यमंत्री झाले, पण ही लोकांच्या मनामध्ये सदैव महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून साहेब होते. आणि आजही साहेबांनी निवडलेलेच व्यक्ती राजकारणात, आम्ही सगळे राजकारणात जे आहोत ते मुंडे साहेबांनी ग्रूम केलेलेच आम्ही सर्व आहोत. त्यामुळे त्यांच्याही मनात तीच भावना आहे. त्यामुळे ह्याच्याबद्दल काही दोन मतं नाहीत. पण पंकजाताई, जसं तुम्ही म्हणालात की जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री तुम्ही आहात, पण जनतेला असंही वाटतं की राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी. ती जर संधी मिळाली तर पंकजाताईंची तयारी आहे का? पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी, पण ती कोण मिळावी हे जनताच ठरवेल. जनतेच्या मनात तुमचं नाव आहे म्हणून किती पहिली महिला मुख्यमंत्री व्हायला तुम्ही आवडेल? म्हणत असाल तर, असं तुम्ही म्हणत असाल तर तो माझा मी सन्मान समजते. अत्यंत राजकीय चतुरपणे तुम्ही मुंडे साहेबांसारखंच उत्तर दिलेलं आहे. रोहिणी आपल्यासोबत आहे. रोहिणी, काय प्रश्न विचारायचा? पंकजाताई, माझे 2 प्रश्न आहेत. एक तर वडील आणि मुलगी यांचं नातं खूप वेगळं असतं, तर एक राजकीय व्यक्ती म्हणूनही गोपीनाथ मुंडे आणि तुमचं असं वडील आणि मुलीचं कसं नातं होतं, आणि गोपीनाथ मुंडे गेले त्याच्यानंतर एक छत्र, एक सुरक्षा कवच हरवल्यासारखं झालं असेल, तर तुम्हाला कधी असं असुरक्षिततेची भावना जाणवली आहे का? मला असुरक्षित कधी वाटत नाही, कारण लोकांनी खरंच माझ्यावर फार मोठं कवच ओढलं आणि लोकांनी मला जपलं. जेव्हा मी बाबांच्या नंतर राजकारणात बाहेर पडले तेव्हा लोकांच्या मागणीवरनं मी बाहेर पडले. आणि आजही लोक, कालच मला एक कार्यकर्ता भेटला आणि म्हणाला, ताई तुम्ही जर संघर्ष यात्रा केली नसती तर आम्ही आयुष्यभर मुंबईकडे फिरकलो नसतो, किंवा आम्ही साहेब गेल्यानंतर राजकारणात काय चाललंय हे आम्ही डुंकूनही बघितलं नसतं. इतके लोक साहेबांवर प्रेम करायचे आणि त्यांच्या त्या भावना जपण्यासाठी मी जेव्हा बाहेर पडले तर लोकांनी माझ्या भोवताली एक कवच निर्माण केलं. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी लोकांनी मला जपण्याचं काम केलंय आणि ते पुढेही करतील. केतकी आमचे अँकर आता स्टुडिओत बसलेत, तिला तुम्हाला विचारायचं. केतकी, तू विचारू शकतेस. नमस्कार पंकजाताई. पंकजाताई, तुम्ही महिला आणि बालविकास खात्यासारखी खूप महत्त्वाची जबाबदारी सांभाळताय. स्त्री भ्रूण हत्येवर तुम्ही खूप काम केलेलं आहे, तळमळीनं या विषयावर बोलता. एकीकडे स्त्री भ्रूण हत्येविषयी तुम्ही जनजागृती करत असता आणि दुसरीकडे स्त्री भ्रूण हत्येच्या बद्दल जनजागृती करताना जेव्हा तुम्ही समोर येता तेव्हा कुठेतरी तुमची स्वतःची झालेली वाढ, तुमची स्वतःची झालेली विकास हे डोक्यात असतं आणि ते समोर ठेवूनच तुम्ही ही वाटचाल करताय. हो, जरूर. मला असं वाटतं एखाद्या मुलीला घडवण्यात आईपेक्षा वडिलांचा हात जास्त असला पाहिजे. वडीलच तिला समाजात वावरण्याची ताकद देतात, तिला तो कॉन्फिडन्स देतात. त्यामुळे मी या निमित्ताने सर्व वडिलांना आवाहन करते की मुलाचा आग्रह धरू नका. तुम्ही मुलीचं बोट धरून तिला उमरा ओलांडायला लावा, ती मुलापेक्षाही सक्षमपणे काम करू शकते. त्यामुळे मला नेहमी वाटतं की पुरुषांचा ॲटिट्यूड यामध्ये कॉन्फिडन्स देण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. जन्म आई देते, पण तिचा जो आत्मविश्वास आहे तो वडिलांनी दिला की ती मुलगी अगदी मुलापेक्षाही पुढे जाऊ शकते. सुधाकर आपल्यासोबत आहे. सुधाकर, काय विचारायचं तुला? ताई नमस्कार. ताई, माझा प्रश्न असा आहे की गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातल्या बहुजनांचे नेते होते. अख्खा बहुजन समाज त्यांना मानत होता. पक्षाला जेवढं म्हणजे भाजपला जेवढा हा समाज मानत नव्हता तेवढं मुंडे साहेबांना मानत होता. प्रचंड पोकळी या समाजामध्ये एकूणच नेतृत्वाबद्दल निर्माण झालेली आहे. असं सन्मान, मान सन्मान भाजपच्या इतर कुठल्याही नेत्याला का मिळाला नाही आणि ही पोकळी कशी भरून निघेल? मला असं वाटत नाही की कोणा दुसऱ्या नेत्याला हा मिळाला नाही. प्रत्येक नेते आपापल्या परीने आपापलं नेतृत्व अतिशय कुशलपणे करत आहेत. त्यांची पर्सनॅलिटीच अशी होती की बघितलं की माणूस आकर्षित व्हायचा आणि स्वभाव पण गोड होता. लोकांच्या खांद्यावर हात ठेवून बोलायचे, मोकळे होते, अस्पष्टता कुठल्याही बाबतीत नव्हती. जे निर्णय घेतले त्याची जबाबदारी घ्यायचे, ते कधीही जबाबदारी नाकारायचे नाही. तो उमदेपणा जो त्यांच्यामध्ये होता, तो उमदेपणा लोकांना आकर्षित करत असेल. याचा अर्थ असा नाही की दुसरे नेते नाहीत, ते आहेतच. सगळ्यांचेच नेते गोपीनाथ मुंडे होते असं स्पष्टपणे त्यांच्या नेतृत्वाच्या त्या सगळ्याच चुणूकमधून दिसून येत होता. अजय आपल्यासोबत आहे. अजय, तुला काय विचारायचं? पंकजाताई, तुम्ही मगाशी फॉलोअप बद्दल म्हणालात की मुंडे साहेब फॉलोअप घ्यायचे आमचा वेळोवेळी. आता तुम्ही जसं म्हणालात की आता माझा शब्द घरात प्रमाण मानला जातो. तुम्ही तुमच्याबरोबरच्या दोन्ही बहिणी आता सक्रिय राजकारणात आहेत. एक खासदार आहे, एक साखर कारखान्याची अध्यक्ष आहे. तुम्ही आता त्या दोघींचा फॉलोअप कसा घेताय? तसाच घेते जसे बाबा घ्यायचे, कदाचित थोडं जास्त अजून स्ट्रिक्टली घेते.
त्या दोघी नवीन आहेत, अगदी नवख्या आहेत, बाबांच्या जाण्यामुळे या क्षेत्रात आलेल्या आहेत. पण शेवटी रक्तातले काही गुण आहेत, त्यामुळे नेतृत्व, वक्तृत्व या गोष्टी दोघींमध्ये पण भरपूर आहे. आणि त्या अगदी निस्वार्थपणे काम करतायत, कारण त्यांना राजकारणात ॲम्बिशन म्हणून त्या आल्या नाहीत, तर आपल्या वडिलांचं काम आपल्याकडनं पूर्ण व्हावं आणि अधुरं राहिलेलं काम आहे आणि पंकजावर भार पडेल म्हणून या दोघी अगदी माझ्या दोन्ही हात बनलेले आहेत. त्यांचा मी वेळोवेळी फॉलोअप घेते, त्यांना शोभेल असं काम देतं. त्या दोघींना मला फार काही शिकवावं लागत नाही, पण ते त्या लहान असल्यामुळे बऱ्याच वेळा कोणाला बोलायचं असेल तर ताई तू आदेश दे, आम्ही फॉलोअप करतो, असं त्या स्वतःच म्हणतात. त्यामुळे आमचं तसं ट्युनिंग व्यवस्थित झालेलं आहे. ट्युनिंग उत्तम जमलेलं आहे असं तुम्ही सांगताय पंकजाताई. पण एक या निमित्तानं जोडून एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की राजकारणातले सगळे टप्पे हळूहळू तुम्ही पूर्ण करत जाताय, पण बीड जिल्ह्यातलं राजकारण जितकं माणूस जाणतो आणि आत्मसात करतो तेव्हा महाराष्ट्रातल्या राजकारणाला तो पुरेसा होतो असं म्हटलं जातं. पण इतकं जोरकस राजकारण बीड जिल्ह्यामध्ये चालतं. मुंडे साहेबांनंतरचं राजकारण जे तुम्ही बीड जिल्ह्यातलं पाहिलं, वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक असेल, बीड जिल्हा बँकेची निवडणूक असेल, किंबहुना इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, असे काही खाचखळगे होते जे आत्तापर्यंत मुंडे साहेबांबरोबर राहून देखील आपल्याला समजले नव्हते, मात्र ते आता मैदानात उतरल्यामुळे आपल्याला कळले, असं वाटत नाही तुम्हाला? हो, असं आहे ना, बऱ्याचशा गोष्टी मैदानात उतरल्यानंतर कळतात. लोकही जवळून फार आपल्याला ओळखता येतात. साहेबांनी अनेक वेळा जे निर्णय घेतले त्याच्यापेक्षा विपरीतही निर्णय काही मला घ्यावे लागले. साहेब मला नेहमी एक गोष्ट म्हणायचे की राजकारण बेरजेचं असावं. हा मुंडे साहेबांचा डायलॉग फार तसा प्रचलित होता की मी बेरजेचं राजकारण करतो. तर ते मला साहेब गेल्यावर जास्त लक्षात आलं की बेरजेचं राजकारण म्हणजे काय. राजकारणामध्ये विजयाला फार महत्त्व असतं. तुम्ही पराभूत कसे झाला हे एक्सप्लेनेशन ऐकायला जग नाही. राजकारणात काय, कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्ही पास होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही का फेल झाला याचं पृथक्करण करण्याला काही पॉईंट नाही आहे. त्यामुळे पहिली गोष्ट बेरजेचं राजकारण करायचं, विजय कसा आपल्याला मिळतो ते बघायचं आणि त्याच्यात जास्तीत जास्त आपले मूल्य रक्षण करून कसं विजय मिळवता येईल याच्याकडे माझा एक कल असतो आणि तो साहेबांकडूनच मी शिकलेली आहे. रेणुका आपल्यासोबत आहे. रेणुकाला तुम्हाला प्रश्न विचारायचा. नमस्कार पंकजाताई. खरं तर प्रश्न असा विचारायचा वाटतोय की मुंडे साहेबांची भाषणं या एका वर्षभरात त्यांच्या आठवणी ऐकताना खूप आम्ही ऐकत होतो. तुमच्याशी बोलताना असंच विचारायचं वाटतं की कोणती सवय किंवा लकब बाबा म्हणून तुम्हाला खूप आवडते किंवा त्यांचा तुम्ही भाषणात वापर करता का? मी असं जाणून बुजून काही प्रयत्न करत नाही. अजाणता काही होत असेल, त्यांची कोणती लकब आवडते असं म्हणलं तर फार अवघड होईल. सगळंच त्यांचं आवडण्यासारखं होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मला घरात त्यांची चमची वगैरे असं आम्हाला म्हणायचे, इतके मी त्यांचे फॅन होते मुलीपेक्षाही. त्यामुळे मला असं काही एक लकब सांगता येणार नाही. पण त्यांच्या भाषण करण्याची एक वेगळीच शैली होती. म्हणजे त्यांचे हातवारे, त्यांचे मिश्किल हसणं, त्यांचं एखाद्याकडे बघून त्याच्यावर टिप्पणी करणं आणि त्यांना मानेचा त्रास गेल्या 10 वर्षात 8-10 वर्षात होता, त्यामुळे ते असे पूर्ण वळायचे आणि ती लकब एक त्यांची स्टाईलच झाली होती. त्यामुळे ज्या पद्धतीने ते लोकांकडे वळून बघायचे, एक भारदस्तपणा त्यांच्या वागण्यामध्ये जो होता तो फार फार म्हणजे मला जाणवतो आणि दरवेळी. पण ॲक्च्युली जसे बाबा गेल्यापासून मी फार कमी वेळा त्यांचे व्हिडिओ बघते किंवा त्यांचं कुठलं भाषण वगैरे मी अजिबात बघितलं नाही गेल्या वर्षभरात, कारण मला बघवत नाही. कारण एक वेळ त्यांचा फोटो बघून मी पुढे जाऊ शकते, पण त्यांचा आवाज ऐकला की मात्र मला फ्रीज होते, म्हणजे मला कंट्रोल होत नाही. त्यामुळे त्यांचे व्हिडिओज वगैरे बघण्याचं फारसं मी टाळते. पण त्यांचे हात जे होते ना ते वेगळेच होते. असं करून ते बोलायचे वगैरे, ते मला फार त्यांचे आवडतं. ते मी काही कॉपी करायचा प्रयत्न करत नाही, कारण ते त्यांनाच शोभत होतं. खूप सुंदर करायचे ते, असे हातवारे करून बोलायचे आणि मिश्किल हसायचे, एखाद्यावर विनोद करायचे. तर त्यांच्या चेहऱ्यात खूप हावभाव होते, असे मोनोटोनच ते कधीच नसायचे. पण ज्या हावभावाचा किंवा ज्या बॉडी लँग्वेजचा तुम्ही उल्लेख करताय पंकजाताई, बोलताना मुंडे साहेब असंही म्हणायचे समोरच्याला, ऐका ना मी काय म्हणतो, ऐका ना. या 2 शब्दाबद्दल तुम्ही काय सांगाल? वारंवार बोलताना हे तुमच्याकडनं पण होतं असं कधी कधी? हो, हल्ली होतंय मला. ऐका ना हा विषय ते फार वेळा बोलायचे, अति बोलायचे ते शब्द. आणि म्हणून म्हणजे मी परवा मला वाटतं आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारांशी मी बोलत होते आणि मी ऐका ना असं 2-3 वेळा म्हटल्यावर ते म्हणले बापरे ही एकदम मुंडे साहेब आहे. असं 2-3 वेळा, म्हणजे विनोदजींशी, इव्हन सीएम साहेबांशी बोलताना अनेक वेळा ते म्हणतात. एखाद्या गोष्टीचा मी पाठपुरावा करले की सीएम साहेबही म्हणतात हे एकदम साहेबांसारखी एखादी गोष्ट पटवूनच सांगते की ही बरोबरच आहे आणि ही करावीच लागेल. तर अनेक वेळा लोक मला सांगतात की हे साहेबांसारखं आहे. मला ते स्वतःला डोळ्यांनी पाहता येत नाही,
पण ते ऐकानं म्हणायचे तो शब्द माझ्याही आता हल्ली तोंडात जाणवतो मला पण, म्हणजे अनेक वेळा. जे स्वप्न होतं मुंडे साहेबांचं की माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाला पूर्ण मान्यता मिळाली पाहिजे, आज कॅबिनेटने त्याला मंजुरी दिलेली आहे, ते जे स्वप्न होतं ते सत्यात येणार आहे. काय म्हणाल तुम्ही? आज वर्षपूर्ती, उद्या साहेब नाही आहेत याची आपण करतो, पुण्यतिथी साजरी करतोय आणि साहेबांचं स्वप्न एकीकडे कॅबिनेटने मंजुरी देऊन पूर्ण करायचा प्रयत्न केला. मी खरं तर खूप खूप समाधानी आहे, आनंदी असते जर बाबा आज असते तर, पण मी समाधानी आहे की त्यांचं स्वप्न त्यांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी पूर्ण झालं. आज अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाला पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून त्याला मान्यता दिली, त्याला फास्ट ट्रॅक केलं आणि आज कॅबिनेटनी पण त्याला मंजुरी दिलेली आहे. 2019 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं कॅबिनेटमध्ये ठरलेलं आहे आणि राज्य शासनाचा हिस्सा दरवर्षी उचलण्याच्या बाबतीतही चर्चा झाली आणि आज कॅबिनेटने याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. मला आज खूप समाधान वाटतं की 3 जून उजाडायच्या आत मुंडे साहेबांना दिलेला शब्द त्यांच्या म्हणजे आमच्या प्रधानमंत्र्यांनी, आमच्या मुख्यमंत्र्यांनी, समस्त मंत्रिमंडळाने पण पूर्ण केला. औरंगाबादमध्ये त्यांचं स्मारक करण्याचा पाठपुरावा एकनाथ खडसे साहेबांनी केला आणि त्यांनी GR सुद्धा त्याचा काढला आणि आता तो औरंगाबादमध्ये स्मारकाचा विषय सुद्धा फार फास्ट ट्रॅकवर कामाला लागलेले आहेत लोक. हे साहेबांचे सगळे सहकारी आहेत आणि माझ्यासाठी हे सर्वजण कुटुंब आहेत आणि अगदी प्रेमाने हा विषय हाताळतात. अगदी साहेबांच्या आठवणी सदैव जिवंत ठेवण्यासाठी या सगळ्यांनी केलेले प्रयत्न आहेत, त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. पाठपुरावा तर आम्ही केलाच, पण सरकारने याला हिरवा झेंडा या रेल्वेला दिला ही साहेबांची स्वप्नपूर्तीच आहे. बरोबर आहे की सरकारने हिरवा झेंडा दिला, पण आणखी एक वेगळा प्रश्न पंकजाताई विचारायचा की मराठवाड्यात सध्या दुष्काळाची तीव्र टंचाई आहे आणि या तीव्र टंचाईमध्ये आपण बघतोय की महिलांना प्रचंड वणवण करत पाणी आणावं लागतं, लांबपर्यंत जाऊन घागर घेऊन थेंबर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. या समस्येबद्दल तुम्ही काय म्हणाल की मराठवाड्यातली ही पाणी टंचाई दूर कशी होणार? खरंच आहे, ही परिस्थिती बिकट आहे, ही आज नाही अनेक वर्षामुळे आहे आणि निसर्गतः काही भाग हे दुर्दैवी आहेत. विदर्भ आहे, मराठवाडा आहे, इथे पावसाचं प्रमाण, इथल्या नद्या, इथले बंधारे, इथले म्हणजे जे इरिगेशनचे प्रकल्प आहेत, कधी कधी जेव्हा मी अशा जिल्ह्यांमध्ये जाते जिथे इरिगेशन चांगलं आहे किंवा कधी मी हेलिकॉप्टरनी प्रवास करताना मला लक्षात येतं की अरे मराठवाडा आला, आता सगळं पिवळं आणि भकास दिसतंय आणि हिरवं पणा निघून गेलेला आहे मागे, तेव्हा मला वाटतं की खरंच मला वाईट वाटतं आणि ह्याच्यावर काय करावं हे नेहमी मी विचार करायचे. साहेबांच्याच प्रेरणेने वैद्यनाथ पॅटर्नमधून मी NGOतनं जलसंधारणाची कामं केली होती आमदार असताना आणि मंत्री झाल्यावर पहिला प्रकल्प मी तो जलयुक्त शिवाराचा हाती घेतला आणि त्याच्यात सगळ्यात जास्त कामं ही मराठवाड्यात आहे, त्याच्या खालोखाल अमरावती डिव्हिजनमध्ये आहेत. जिथे दुष्काळ आहे तिथे पाणी जलसंधारणाची साठवणे, जिरवणे आणि तिथल्या भागाला जरा दिलासा देणे हे आमचं काम आम्ही हातात घेतलंय. 5 वर्षाचा तो प्रोग्राम आहे, यावर्षी त्याला यश मिळताना दिसेलच, पण वरचेवर आम्ही ते काम पाठपुरावा करून 5 वर्षात तरी आम्ही दुष्काळमुक्त काही भाग करण्याकडे आम्हाला यश येईल असं वाटतं आणि माझं ते स्वप्न आहे की माझ्या मराठवाड्यात त्या दुष्काळाच्या जमिनीच्या भेगा जरा मुलायम करण्यात मला यश यायला पाहिजे. समीर आपल्यासोबत आहे. समीरला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा? समीर. नमस्कार पंकजाताई, तुमची सुरुवात संघर्ष यात्रेने झाली. जीवनात संघर्ष हा खूप महत्त्वाचा आहे, पण येत्या काळात तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी संघर्ष करायचा वाटतो किंवा संघर्ष यात्रा काढावीशी वाटते? असं काही विचार केला नाही. आता तुम्ही प्रश्न केल्यावर मला विचार करून लगेच उत्तर द्यावं लागेल. मला वाटतं की संघर्ष यात्रा आता जनतेसाठी काढायची वेळ येऊ नये माझ्यावर. 5 वर्षात माझ्या सरकारकडनं केंद्रातल्या आणि राज्यातल्या अशी कामं होतीलच की जेणेकरून जनतेचा संघर्ष हा खूप अंशी कमी होईल आणि आमचं ते ध्येय आम्हाला पूर्ण करता येईल. संघर्ष यात्रा परत काढायची वेळ येऊच नये. कदाचित स्वप्नपूर्ती यात्रा काढायची वेळ यावी आणि तशी यात्रा मी काढेन, पण लवकरच आता ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा उन्हाळा तीव्र होईल तेव्हा मी जलचेतना यात्रा काढायचा निर्णय घेतलाय. अजून तो जाहीर नाही केला, आज तुम्ही प्रश्न विचारला म्हणून जाहीर करते की चेतना जी आहे प्रत्येक विभागाच्या विकासामध्ये ती फार आवश्यक आहे. लोकांचा सहभाग आणि लोकांची इन्व्हॉल्वमेंट ही फार महत्त्वाची आहे आणि त्याच्याशिवाय कुठलीही योजना सफल होत नाही. ज्या देशामध्ये लोक सहभाग घेतात ते देश नेहमी विकसित होताना दिसतात. त्यामुळे माझी इच्छा आहे की राजकारण लोकांनी फुल टाइम बिझनेस जो करून ठेवलाय तो राजकारण हा फक्त निवडणुकांपुरता असावं आणि त्याच्यानंतर फक्त विकासाचा विचार व्हावा.
ही जर मला कुठे संस्काराची घडी बसवता आली आणि लोकांचं, मी तुम्ही मगाशी म्हणाला जसं बीड जिल्हा हा राजकारणाच्या बाबतीत सदैव ज्वलंत असा जिल्हा आहे, आमच्याकडचे लोक पूर्ण वेळ राजकारणच करतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी विकासामध्ये मागे आपण पडलोय का हे त्या लोकांना विचार करायला मी भाग पाडू शकले तर मी खरी नेतृत्व आहे. नाहीतर लोकात भेद करून राजकारण करणारे अनेक राजकारणी होऊन गेले, पण लोक एका रांगेत बसवून जिल्हा आणि आपल्या भागाच्या विषयी विकासाविषयी एकत्र आणणं हे खरं राजकारण आहे, हे खरं विकास आहे. आणि हे मला जर करता आलं पुढच्या वेळी पक्षविरहित विकासाच्या दृष्टीने विचार करता आला तर तशी एखादी यात्रा मी नक्की काढेन. आपल्यासोबत आता औरंगाबादहून आमचा ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम आहे, त्याला तुम्हाला काय विचारायचं सिद्धार्थ? पंकजाताई, उद्याचा दिवस मी विसरू शकत नाही, कारण गोपीनाथ मुंडे यांचा नागरी सत्कार कव्हर करायला गेलो होतो आणि सकाळी 6:30 वाजता आनंदाचं वातावरण दुःखात होताना मी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. माझी एक आठवण आहे की गोपीनाथ मुंडे साहेबांची मी एक इंटरव्ह्यू करत होतो गेवराई ते बीडच्या दरम्यान, आणि त्यावेळेस रात्रीचे 10:30-11 वाजले होते. त्यावेळेस तुमचा पहिल्यांदा एक फोन आला, ते तुम्हाला बोलले आणि इंटरव्ह्यू सुरू झाला, मध्येच तुमचा फोन आला आणि साहेबांनी फोन घेतला, माझा इंटरव्ह्यू थांबवला, असं 3दा झालं. मी त्यांना म्हटलं, साहेब माझा इंटरव्ह्यू खराब होत आहे. तर ते मला काय म्हटले, अरे बाबा तुझा इंटरव्ह्यू मी बीडपर्यंत पूर्ण करेन, परंतु पंकू खूप डेंजर आहे, ती मी गोळी व्यवस्थित नाही घेतली तरी मला झापते, जेवण वेळेवर नाही घेतलं तरी झापते, मी जेवण वेळेवर नाही केलं तरी झापते. असा कोणता वचक तुमच्यावर होता जो लाडीक म्हणता येईल आपल्याला? माझा त्यांच्यावर का त्यांचा माझ्यावर? माझे बाबा ना ते खूप स्वीट होते, म्हणजे ते कडक कधी नव्हतेच. त्यांनी आम्हाला काही धाक वगैरे कधी दाखवलेलं नाहीये, कधी आमच्यावर काही कंपल्शन केलेलं नाही. आम्हाला विचाराचं व्यवहाराचं सगळं स्वातंत्र्य दिलंय, पण त्यांचा एक इनडायरेक्टली आमच्या मनावर नेहमी वचक होता, त्यामुळे आम्ही कधी आमच्या रेषांच्या बाहेर गेलो नाही. त्यांना काही गोष्टी आवडायच्या नाही त्या आम्ही कधीही केलेलं नाही. ते जेव्हा गृहमंत्री होते त्यांनी काही गोष्टींना सदैव विरोध केला आणि त्यांची अपेक्षा होती माझ्या घरातल्या मुलींना याचं आकर्षण नसावं, तर आम्ही तेही कधी केलेलं नाहीये. म्हणजे आम्ही खूप शिस्तीत आणि कडक वातावरणात वाढलो. त्यांना संस्कृतीचं भान ठेवणं आवडायचं, फॅशनेबल असावं पण एका लिमिटमध्ये असावं हे आवडायचं. त्यांचा स्वभाव फार कॉन्झर्वेटिव्ह पण होता, पण वैचारिक मात्र फार फॉरवर्ड होते. ते आम्ही नेहमी सदैव पाहिलं आणि माझा त्यांना धाक होता हे फॅक्टच आहे की जगात पंकजाकडून जर गोष्ट गेली तर साहेब करतातच, हे माझ्या घरात सगळ्यांना माहिती होतं. म्हणजे आईला पण काही करायचं असेल तर ते माझ्या थ्रू विषय मांडायचा म्हणजे तो होतो, अशी एक भावना होती. मी नेहमी म्हणते की मी त्यांची मुलगी होते आणि मी त्यांची आई पण होते आणि त्यांना खूप कोणी त्याचे लाड कधी केले नाही, त्यांचं भावना जपल्या नाही. मला वाईट वाटायचं, लोक नुसते मागण्यासाठी यायचे त्यांच्याकडे, मग त्यांचे घरचे असू बाहेरचे असू फक्त त्यांना मागायचे, त्यांना काय हवंय कोणी विचारायचंच नाही. आणि मला नेहमी वाटायचं की अरे ते जेवलेत का, त्यांनी औषध घेतलंय का, त्यांना काही बसा वाटतंय, एखादा सिनेमा बघा वाटतो का, रिलॅक्स करा वाटतं का, असं मी नेहमी विचारायचे. आणि त्यामुळे ते माझ्या घरी अनेक वेळा येऊन राहायचे. त्यांना माझ्या घरी राहायला खूप आवडायचं. मला ते म्हणायचे की मी म्हातारा झालो की मी तुझ्या घरी येऊन राहणार आहे, मला व्हीलचेअर आणून ठेव, मी मग आता मला खूप खोकला होईल, तू म्हणशील म्हातारा रात्रभर खोकते, अशी मस्करी नेहमी माझी करायचे ते. पण त्यांना माझ्या घरी येऊन राहायची खूप आवड होती. आणि मग माझ्या घरी ते राहायला आले की माझी आई म्हणायची आली का तुझी माहेर वाशीन, आणि मग मी त्यांचे खूप लाड करायचे. मी मसाजवाला बोलवायचे, फेशियल करायला त्यांचे फेशियल करायचे, त्यांना तेल लावून द्यायचे, मी त्यांचे खूप लाड करायचे. म्हणून मला नेहमी वाटतं की मी कुठेतरी त्यांना जे मातृत्व हवं होतं किंवा जे लाड त्यांचे व्हायचे होते, खूप गरिबीत त्यांनी दिवस काढले, खूप कष्टातून मोठे झाले, तर ती फेस त्यांना माझ्याकडनं द्यायचा मी प्रयत्न केला नेहमी. अगदी खरं आहे की हा पंकजाताई जो अनुभव तुम्ही सांगत होता त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे. कारण लोकसभा इलेक्शनच्या वेळेला जेव्हा परळीच्या इथे घरी आलेलो होतो त्यावेळेला देखील मुंडे साहेबांच्या चेहऱ्यावरती काही उन्हामुळे त्रास झाला होता आणि तुम्ही जसा फेशियलचा उल्लेख केला ती शुश्रूषा करताना मी पाहिलेलं आहे. त्यामुळं हे नातं खूप वेगळं होतं आणि स्वाभाविक आहे की ते सांगत असताना तुमच्या डोळ्यात अश्रू आले. शेवटचे 2 प्रश्न विचारतो पंकजाताई की मराठवाड्यातले 3 नेते होते, प्रमोद महाजन, विलासराव आणि गोपीनाथ मुंडे. या 3 नेत्याकडे बघत मराठवाडा मोठा झाला आणि 3 नेत्याकडे पाहतच विकासाची स्वप्न मराठवाड्याने पाहिली. काय वाटतंय आज? एकमेकांचे उत्तम मित्र, विविध पक्षातले राजकारणी, मुद्दा मात्र एकच होता. आज मला खरंच वाटतंय की मराठवाडा दुर्दैवी आहे. निसर्गाच्या बाबतीतही आहे आणि आज नेतृत्वाच्याही बाबतीत आहे. खरं जे नेतृत्व मराठवाड्याला कलाटणी देऊ शकले असते
त्या सत्तेच्या खुर्चीवर बसून ते नेतृत्व फार लवकर काळाने हिरावून घेतलं. आज प्रमोद महाजन असते तर देशाची सत्तेची सूत्र त्यांच्याकडे आली असती आणि आपल्या खरंच भागाचा विकास झाला असता, आपल्या राज्याला अभिमान वाटेल असं काम त्यांच्याकडनं झालं असतं. ते अकाली गेले. विलासरावजी देशमुखांनी खूप राज्याला परिवर्तनाची दिशा दिली असते, ते अचानक आपल्यातनं गेले आणि साहेब गेले. त्यामुळे मराठवाडा खरंच पोरका झालेला आहे. आम्ही खूप लहान आहोत, त्या उंचीवर जाण्यासाठी आम्हाला अजून खूप प्रवास करायचा आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या आता जनतेने सजग व्हायला पाहिजे. नेता हरवला असेल तर चांगला नेता बनवण्यासाठी मराठवाड्याच्या जनतेने पुढे असावं. तो कोणी असावं, जरुरी नाही की पंकजा मुंडे असावी, पण चांगला नेता बनवणं हे मराठवाड्याचं आता काम आहे. मराठवाड्याने चांगल्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, तर मराठवाड्याला काही भविष्य आपल्याला देता येईल. त्यामुळे मराठवाड्याच्या जनतेचं दुर्दैव आहे की एवढे चांगले नेते मराठवाड्याच्या जनतेकडून आज दूर झाले. पण मला वाटतं एक संधी आहे की एक चांगलं नेतृत्व, एक चांगलं कर्तृत्व घडवण्याची मराठवाड्याला एक चांगली संधी आहे. शेवटचा प्रश्न पंकजाताई आमे विचारतोय. आमे. पंकजाताई नमस्कार. माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे. नमस्कार. मी हे बघितलेलं आहे की मुंडे साहेबांच्या गाड्या ज्या असायच्या त्या नेहमी छान असायच्या. इफ आय एम नॉट रॉंग, त्यांची शेवटी ही लेक्सस ही गाडी होती. तर असं त्यांचा होता का, म्हणजे त्यांना गाड्यांची आवड होती का, आणि त्यांचा दौऱ्यादरम्यान किंवा त्या गाडीबद्दलचा काही किस्सा तुम्ही सांगू शकाल का? ते पण त्यांना गाड्यांची आवड होती सुरुवातीच्या काळामध्ये आणि नंतर ती गरज बनली, कारण त्यांचं एक पर्सनॅलिटी अशी होती, ते छोट्या गाडीत मावू नव्हते शकत आणि मग त्यांना मानेचाही त्रास होता, तर त्यांचा कम्फर्ट साठी चांगली गाडी नेहमी आवश्यक होती त्यांना. आणि ज्या प्रवासाने ते जायचे, उशिरा निघायचे, लवकर पोचायचं असायचं, फास्ट चालवायला सांगायचे ड्रायव्हरला. अनेक ऍक्सिडेंट त्यांचे झाले, त्यामुळं गाडी सेफ असणं हे फार आवश्यक होतं. अनेक वेळा ते गाडीमुळे बचावले, त्यांचे अनेक ऍक्सिडेंट झाले, पण गाडी चांगली असल्यामुळे ते वाचले. आणि मला दुर्दैव वाटतं की इतक्या क्षुल्लक ऍक्सिडेंटमध्ये गाडी आज चांगली असती तर साहेब कदाचित वाचले असते. मला राहून वाटतं की ती गाडी ते नेणारे होते दिल्लीला, पण काळाने झडप घातली. म्हणजे खरंच आज राहून वाटतं की असं जायचं काहीच कारण नव्हतं. गाडी आज त्यांची चांगली असती तर कदाचित त्यांचा ऍक्सिडेंट एवढा गंभीर नव्हताच की त्यांना एवढी इजा व्हावी. आणि त्यांनी जर थोडी स्वतःची काळजी घेतली असती किंवा स्वतःच्याकडे लक्ष दिलं असतं, खूप त्यांनी स्वतःचं जीवन टेकन फॉर ग्रँटेड करत होते. त्यांच्या मानेला खूप त्रास होता. तर ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की तसं त्यांना काही आजार नव्हता, काही हार्ट प्रॉब्लेम नव्हता आणि जगण्याची उमेद होती. कधी मृत्यूच्या विषयी असं त्यांना भीती वाटत नव्हती कशाची. नेहमी म्हणायचे मी अजून जगणार आहे, मी म्हातारा होणार आहे, नातवाचं लग्न करायचं, उमेद आणि पॉझिटिव्ह असा ॲटिट्यूड होता त्यांचा. पण शेवटच्या वर्षभरात मात्र ते असे अनेक वेळा वाक्य वापरून घ्यायचे की आता माझं झालं, आता तुला सगळं बघायचं, असं अनेक वेळा बोलायचे ते. त्यामुळे कदाचित त्यांच्या आयुष्यातल्या अविरत संघर्षांनी, त्यांना झालेल्या मानसिक त्रासांनी आत कुठेतरी वेदना त्यांना होती. आम्ही गाडीचा कम्फर्ट देऊ शकलो असतो, त्यांच्या मनाचा कम्फर्ट काय माहिती देऊ शकलो असतो. अगदी खरं आहे की रस्ते अपघाताचा मुद्दा निघाला म्हणून छोटासा शेवटचा प्रश्न पंकजाताई, की आज आपण बघतो की अनेक ठिकाणी रस्ते अपघात होतात, आपण वेगाने जातो, साहेबांचा मृत्यू हा दुर्दैवी होता, पण ह्या सगळे रस्ते अपघात टाळण्यासाठी म्हणून तुम्ही काय आवाहन कराल राज्यातल्या जनतेला, एक मंत्री म्हणून राज्याची, की आपण आपल्या जीवाची कशी काळजी घेतली पाहिजे रस्त्यावरती वाहन चालवताना? परिस्थिती असेल त्यांनी चांगल्या गाडीचा वापर करावा आणि नियमांना पाळावं. सिग्नल तोडून किंवा फास्ट जाऊन तुम्ही फार काही गाठू शकत नाही, पण मृत्यू तुम्हाला गाठू शकतो आणि तुमच्या नसण्याने ज्या लोकांवर परिणाम होतात त्याचा विचार करण्याची फार आवश्यकता आहे. नियम पाळले पाहिजे. साधं सीट बेल्ट बांधणं किंवा आपण सिग्नल देणं, इंडिकेटर देणं, ह्या बारीकशा गोष्टी पाळत नाही आणि त्यामुळे ते पाळले पाहिजे. आणि सरकारी यंत्रणेने सुद्धा रस्ते जास्तीत जास्त सेफ केले पाहिजे, जास्तीत जास्त नियम पाळण्याकडे कडक निर्णय घेतले पाहिजे असं मला वाटतं. जेणेकरून बरेचसे ॲक्सिडेंटमध्ये होणारे दुर्दैवी मृत्यू टाळता येतील. काही मृत्यू साहेबांसारखे असे जे राज्याला दुर्दैव आणतात किंवा अख्ख्या एखाद्या समाजाच्या मनावर एक कायमचा घाव करून जातात, त्याचा फार त्रास होतो. आपल्याला ते रोज जाणवत नाही, पण त्याच्यामुळे खूप त्रास होतो. तर अशा गोष्टी पाळल्या पाहिजे सर्वांनी असं मला वाटतं. नियम पाळले पाहिजे आणि स्वतःच्या जीवनाला महत्त्व दिलं पाहिजे. धन्यवाद पंकजाताई, तुम्ही आलात आणि या सगळ्या आठवणींना उजाळा दिलात. आमच्या सगळ्यांच्या वतीनं पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त गोपीनाथ मुंडे यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुमच्या भावी काळासाठी शुभेच्छाही देतो. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मनापासून आभार.